लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवापासून. तर आता इथे जीवा विचार करत बसलेला असतो. तुमचा पार्टनर हा तुमचा वरण-भात असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यांनी आपला वरण-भात शोधावा असं म्हटलेलं असतो ना विक्रम. ते आता जीवाला आठवण येत असते. तर आता नंदिनीसुद्धा विचार करत किचनमध्ये थांबलेली असते. आणि मला तर असं वाटतं लव्ह स्टोरीमध्ये ना प्रेम हे कधी 50-50 नसतं. म्हणजे ते तसं नसावंच. प्रेम हे नेहमी 60-40 असतं. एकाचं थोडंसं जास्त असं म्हणते मानिनी ना. तर ते आता आठवत असतं नंदिनीला. तर आता इथे काव्याला आठवत असतं की कसं विक्रम म्हटलेला असतो, लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स असं म्हणत होता विक्रम. तर आता इथे पार्थला सुद्धा आठवण येत असते, लग्न इटसेल्फ इज अ सेकंड चान्स एव्हरी डे असं म्हटलेलं असतं ना विक्रम. ते आठवतं आता पार्थला. काय तू पिहूला दम दिलास असं म्हणते आता रम्या वसुंधराला. हो असं म्हणते वसू. चांगलंच घाबरवलंय तिला. अगं असं म्हणते आता रम्या, माझं नाव घेतलंस ना तर तुला आणि तुझ्या आईबाबांना या घरातनं हाकलून देईल असं म्हणते आता वसू. तोंड बघण्यासारखं झालं होतं तिचं असं म्हणते आता वसू. अगं पण कशाला केलंस तू हे आई असं म्हणते रम्या. त्या पिहूचं जाऊ देत, पण तुझ्या ह्या वागण्यामुळे ह्या घरात कोणी तोंड सुद्धा बघणार नाही उद्या. कशाला धोंडा पाडून घेतेस का तू? काय धोंडा बिंडा पडलेला नाही असं म्हणते आता वसू. ती पिहू सतत मला बघून घाबरून पळून जायची. कुणी विचारलं की काय सांगायचंय तर ते 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 म्हणजे ते ते असं करायची. सतत भीती वाटायची की ती कधी ना कधीतरी माझं नाव घेईल. त्या भीतीचं भूत ना माझ्या मानगुडीवर बसलं होतं. एकदाची ती गेलीच समजून जायचं. तिला इतकं घाबरवलंय ना मी की आता ती माझं नाव घेणारच नाही असं म्हणते आता वसू. तर मी आता खूप खुश होते आणि म्हणते, असं असेल नाही तर नंदिनीचा उद्याचा प्लॅन फसलाच म्हणून समज. म्हणजे काउन्सिलर येईल, पण तुझ्या धाकामुळे पिहू त्याच्यासमोर काही बोलणारच नाही. आणि आपल्याला जी भीती होती ना तो तमाशा पण होणार नाही. येस असं म्हणते रम्या. तमाशा तर होणारच ना रम्या असं म्हणते आता वसू. म्हणजे असं म्हणते रम्या, म्हणजे उद्या मी मागं बसून असा काही तमाशा करेन ना की त्या नंदिनीला पश्चातापच झाला पाहिजेत की तिने काउन्सिलरला ह्या घरात बोलावलं यायचं असं म्हणते वसू. म्हणजे मला कळेल असं बोलशील का असं म्हणते रम्या. मागे बसून तू तमाशा कशी करणार? मग नंदिनीसोबत काय दुसरंच कोणीतरी भांडणार आहे का असं म्हणते आता रम्या. हो असं म्हणते आता वसू. अगं काय कोण असं म्हणते आता रम्या. तर आता वसू हसते. तर आता इथे नंदिनी जात असते पायऱ्यांवरनं वरती. तर आता ती पार्थला बघते. पार्थ तुम्ही आता इथे एकटे का असताय असं म्हणते आता नंदिनी. सवय माझी असं म्हणतो पार्थ. एखादं मोठं कोडं सुटलं की मी स्वतःशी असंच हसतो असं म्हणतो पार्थ. मोठं कोडं? असं कुठलं कोडं सुटलंय असं म्हणते आता नंदिनी. तर पार्थ म्हणतो कॉफी. नंदिनी मान हलवते. कॉफी असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणतो पार्थ. आता सांगा असं म्हणते नंदिनी. कुठलं कोडं सुटलंय सांगा असं म्हणते ती. सांगतो असं म्हणतो पार्थ. त्याआधी मला सांगा, तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक तुमची गाडी एखाद्या खड्ड्यात अडकते. तुम्ही ती गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय पण ती का बाहेर निघतच नाहीये. मग मागून एखादी गाडी येते आणि ती आपल्याला पुश देते आणि आपण खड्ड्यातून बाहेर येतो. असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत असं म्हणतो पार्थ. खरं तर एवढी गाडी मी चालवत नाही आणि खड्ड्यात पडलेल्या लोकांना बाहेर मात्र मी काढले असं म्हणते नंदिनी. हो ना, बाबांनी आज तेच केलंय असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे माझी आणि काव्याची लग्नाची गाडी जी खड्ड्यात अडकली होती, आपल्या काव्या मॅडम त्या खाली उतरून धक्का मारणाऱ्यातले नाही आहेत. मीच आपलं रेस करत होतो, गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, खाली उतरून धक्का मारायचा प्रयत्न करत होतो, पण गाडी काय निघेना असं म्हणत होता पार्थ. शेवटी वैतागून गाडी सोडून बसलो. म्हटलं जाऊ दे, अडकली आहे तर अडकली आहे, ती गेलं खड्ड्यात असं म्हणतो पार्थ. डिवोर्स होतोय तर होऊ द्या डिवोर्स असं म्हणतो होता पार्थ. पण आत्ता मला असं वाटत नाही असं म्हणतो पार्थ. आणि तो हसतो होता. तर नंदिनी म्हणते आता तसं वाटत नाहीये. मग कसं वाटतंय असं म्हणते आता नंदिनी. बाबा काय म्हटले आठवतंय ना असं म्हणतो आता पार्थ. एव्हरी मॅरेज डिझर्व्स अ सेकंड चान्स असं म्हणतो पार्थ. प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करतो असं म्हणतो आता पार्थ. नाही बाबा काय म्हणाले ते पूर्ण लक्षात आहे माझ्या, पण तुम्ही काय म्हणाला होता तेही विसरलेली नाहीये मी असं म्हणते आता नंदिनी. तर पार्थ म्हणतो मी काय म्हटलं होतं की हेच त्यांना मैत्री रूपी कंदील नको आहे, डिवोर्स रूपी बॉम्ब हवाय त्यांना असं म्हणते आता नंदिनी. आपण तो त्यांना देऊन टाकूया आणि म्हणूनच तुम्ही काव्यासोबत डिवोर्स फाईल केलात ना असं म्हणते नंदिनी. डिवोर्स फाईल केलाय असं म्हणतो पार्थ. पण झालाय कुठे असं म्हणतो आता पार्थ. तर आता नंदिनी विचारत पडते. एक मिनिट मला असंच वाटते की माझ्या बहिणीचा डिवोर्स होऊ नये.
पण तुम्ही आधी मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं. आता काहीतरी दुसरंच सांगताय असं म्हणते नंदिनी. मला तुम्ही जरा कन्फ्यूज वाटताय असं म्हणते नंदिनी. कन्फ्यूज नाही आहे मी नंदिनी असं म्हणतो होता पार्थ. हे बघा, आम्ही गुड सोर्स आहोत. आपल्या पार्टनरच्या वाटेचा आईस्क्रीम आपणच खातोय. आम्ही त्यांना डिवोर्स हवा आहे म्हणून डिवोर्स देतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस ते जे काय मागताय ते आपण द्यायचं असं नाही ना. काय, आपण मोठी भावंडं, आपल्या छोट्या भावंडांना कमी अक्कल असेल तर आपण शाण्यासारखं वागायचं असं म्हणतो होता पार्थ. म्हणजे असं म्हणते नंदिनी. म्हणजे काव्याला डिवोर्स हवा म्हणून आपण डिवोर्स फाईल केलाय. पण आता 6 महिन्याचा कूलिंग पिरियड आहे. 6 महिने इनफ आहेत एखाद्या माणसाला जिंकायला असं म्हणतो होता पार्थ. तर आता नंदिनी खुश होते ऐकून. म्हणजे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही कावाला जिंकाल असं म्हणते आता नंदिनी. ठरवलं तर 1 आठवडासुद्धा पुरेसा आहे असं म्हणतो आता पार्थ. मी माझे प्रयत्न करत राहील, पण त्यांच्या पुढे 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 करणं ही चूक परत करणार नाही असं म्हणतो पार्थ. त्यांना समजवायला जाणार नाही की लग्न किती ग्रेट आहे, मी त्यांच्यासाठी किती योग्य आहे, हे पटवणार नाही मी त्यांना. एक्झॅक्टली, आणि ते केलंही नाही पाहिजे तसं म्हणते आता नंदिनी. खरं तर नात्यांची मजा हळुवारपणे उलगडणारच आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि आता मी तेच करणार आहे बघा असं म्हणतो आता पार्थ. हां, माझा अति उत्साहीपणा जरा कमी करणार आहे मी. जर एवढं सगळं करून माझं लग्न टिकलं तर माझं नशीब असं म्हणतो पार्थ. आणि 6 महिन्यानंतर डिवोर्स झाला तर या गोष्टीचा अंत असेल. आणि मग मला वाटेल की मी प्रयत्न तरी केला असं म्हणतो होता पार्थ. आणि ह्याचा मला आनंद असेल त्यावेळी असं म्हणतो तो. तर आता नंदिनी उभारते. काय झालं, तुम्ही का रडताय असं म्हणतो होता पार्थ. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, काय नाही. आपला पार्टनर आपल्या पाठीमागे आपण किती जीव टाकतो, ही फिलिंगच खूप छान आहे असं म्हणते नंदिनी. आणि ते सांगून रडत असते आता नंदिनी. पार्थ, खरंच तुम्ही खूप छान डिसिजन घेताय असं म्हणते नंदिनी. तुम्ही सुद्धा विचार करा ना असं म्हणत होता पार्थ. म्हणजे तुम्ही सुद्धा एक चान्स. तर नंदिनी म्हणते, नाही पार्थ, खरंच नाही. पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार असं म्हणते आता नंदिनी. थकले हो मी हारून असं म्हणते आता नंदिनी. रोज तेच तेच प्रयत्न करून थकले मी असं म्हणते नंदिनी. आता मी आमच्या लग्नाला कुठलेच प्रयत्न करणार नाही असं म्हणते नंदिनी. रादर आमच्या लग्नासाठीच्या होप्सच सोडल्यात मी असं म्हणते नंदिनी. तर आता पार्थ ऐकतो आणि त्याला शॉक बसतोय ऐकून. आणि राहिल्यापासनं जीवांचा, तर ते काय पार्थ नाही आहेत. ते माझ्यासाठी कुठले प्रयत्न करतील असं मला नाही वाटत असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा लिहित असतो काहीतरी. तर आता जीवा लेटर लिहित असतो. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मी प्रयत्न करायचं ठरवलंय नंदिनी. लग्नासाठी नाही पण मैत्रीसाठी नक्कीच. आज बाबांच्या बोलण्यामुळे कळलंय की आपण आपला वरणभात शोधा असं म्हणतो आता जीवा. आपली शांतता शोधावी. तू माझा वरणभात आहेस की नाही मला माहीत नाही, पण हां, तुझ्यासोबत भांडत असलो की मला तुझ्यासोबत शांत वाटतं, सिक्युअर वाटतं. मी बुडत असलो तर तू मला हात देऊन वाचवशील हा विश्वास वाटतो. आपण लाईफ पार्टनर नसू नंदिनी, पण तू माझं लाईफ जॅकेट आहेस. आई म्हणाली तसं नवरा बायको म्हणून आपला संसाराचा पहिला डाव हुकलाय. पण ह्यापुढे मैत्रीचा डाव सुरू करूयात ना. ठरवलं तर रूममेट्स पण मित्र होऊ शकतात. चकाचक बाई, माझ्याशी मैत्री करशील असं लिहितो आता जीवा पत्रामध्ये. आणि आता तो पत्र ते लिहितो आणि ठेवतो. पॉक त्याचं पॉकेट बनवून रूममध्ये आपल्या. आणि आता त्याच्यावर चकाचक बाई म्हणून लिहिलेलं असतं त्याने. नाही असं म्हणतो आता जीवा. हातात नको द्यायला. ही चिठ्ठी जर तिला सापडली ना तर गमत आहे असं म्हणतो जीवा. पण मग ठेव कुठे ठेव कुठे असं म्हणतो जीवा. उशीखाली असं म्हणतो आता जीवा. तर आता तो जातो बेडकडे आणि उशीखाली ठेवतो ती चिठ्ठी. मग तिला विचार येतो की उशीखाली ठेवली आहे खरी, पण तिने उशीखाली पाहिलंच नाही तर. अरे यार, काय करू असं म्हणतो आता जीवा. भाई सुचले आयडिया सुचले असं म्हणतो तो. एकच मिनिट असं म्हणून तो आता उषा बाहेर काढतो कवरच्या आणि म्हणतो चकाचक बाईला जरा त्रास देऊया. आणि आता तो त्याचं कवर बाहेर काढतो उशांचं आणि तो आता बेडवर मारतो आणि तिथेच लेटर फेकतो. तो एका उशीच्या पाठीमागे ठेवतो ते आता. भाई जीवा, तुझी आयडिया वर्क होती की नाही ते कळेल असं म्हणतो जीवा. तर पार्थ म्हणतो जीवा तसा इमोशनल आहे नंदिनी फक्त. तर नंदिनी म्हणते राहू दे पार्थ, राहू दे, त्यांची बाजू घेताय तुम्ही कळतंय मला, नका घेऊ असं म्हणते नंदिनी. हे बघा, आमचा गुंता सुटायचा असेल तर सुटेलच असं म्हणते नंदिनी. पण
मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्न नक्की करेन असं म्हणते नंदिनी. तर पार्थ खुश होतो आणि म्हणतो, हां, नंदिनी फक्त बोलत नाही, करून दाखवते असं म्हणतो पार्थ. तर आता नंदिनी पण हसते. खरंच तुमच्याशी लाईफचे प्रॉब्लेम्स डिस्कस करून छान वाटतं असं म्हणतो पार्थ. मला सुद्धा असं म्हणते नंदिनी. आणि हे शेअरिंग आपण थांबायचं नाही हां असं म्हणते नंदिनी. आपण ना त्या 3 AM फ्रेंड्स के आहोत असं म्हणते नंदिनी. सगळं काही शेअर करून मोकळे होतात. 3 AM फ्रेंड्स असं म्हणतो आता पार्थ. इंटरेस्टिंग. पण हे बहुत नाइंसाफी आहे नंदिनी जी असं म्हणतो आता पार्थ. आता काय झालं असं म्हणते नंदिनी. फ्रेंड्स म्हणता आणि फ्रेंडशिप बँड सुद्धा बांधत नाही असं म्हणतो आता पार्थ. आणि समोरचा फ्रेंडशिप बँड घेतो आता हातात आपल्या. तर नंदिनी घेते तो फ्रेंडशिप बँड, द्या म्हणते ती. आणि आता फ्रेंडशिप बँड बांधते ती पार्थला. ही अशीच मैत्री तुमची आणि जीवाची होऊ दे, त्यापेक्षा तुमची आणि काव्याची होऊ देत असं म्हणते आता नंदिनी पार्थला. कारण तो म्हटलेला असतो ना की तुमची आणि जीवाची मैत्री होते म्हणून. तर आता नंदिनी हँडशेक करते पार्थसोबत. तर आता रात्र झालेलं दाखवलंय. तर आता जीवा रूममध्ये नंदिनीची वाट बघत बसलेला असतो. अरे यार, ही नंदिनी अजून कशी काय आली नाही असं म्हणतो आता जीवा. तर तेवढ्यातच तो बाहेर जातो आता बघायला. तू हिच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं तर नेमकं याला उशीर करते असं म्हणतो आता जीवा. आणि आली आली म्हणून पळून जातो आता आतमध्ये. आता तो डंबेल घेऊन व्यायाम करायचा नाटक करतो. तर आता तिथे नंदिनी येते आणि जीवा मात्र व्यायाम करत असतो आणि आवाज करतो स्वाहा करून. तर आता नंदिनी आपल्या बेडच्या साईडला येते. तर बघते तर काय सगळा पसारा झालेला असतो. तर नंदिनी चिडते जरा. वा वा, छान गेला आजचा दिवस असं म्हणतो जीवा. आता उशीवर डोकं ठेवून छान झोप लागेल असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी मात्र खूप चिडलेली असते. हे कवर कुणी काढलं असं म्हणते आता नंदिनी. तेच म्हणतो मी, आधी कवर काढायचंच नसतं, आधी क्विल्ट काढायचं असतं आणि मग कवर काढायचे असते असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी लावायला घेते ते कवर्स. तर आता चकाचक बाईवाला लेटर तिला मिळतं. तर आता तो लेटर ती हातात घेते. चला, तिने चिठ्ठी तर उचलली, आता ही वाचेल. आणि हे पत्र तुम्ही लिहिलंय असं म्हणते आता नंदिनी. नाही असं म्हणतो जीवा. हे पत्र बाबांनी लिहिलंय असं म्हणतो तो. माझ्या हाताला नेल पेंट लावली होती ना असं म्हणतो तो. अगं असं काय करतेयस, त्यावर चकाचक बाई लिहिलंय म्हणजे मीच लिहिणार ना असं म्हणतो जीवा. बरं वाच तरी, त्यात काय लिहिलंय ते वाच असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी बघणारच असते. तेवढ्यातच ती उघडतच नाही आता लेटर. तर तिला आठवतं मागच्या वेळेला तिने लेटर वाचलेलं असतं आणि हे नातं धरून ठेवण्यात काहीच उपयोग नाही असं लिहिलेलं असतं ना त्या लेटरमध्ये. तिच्यानंतर डिवोर्स झालेला असतो. तर आता नंदिनीला ते सगळं आठवतं. तर आता नंदिनी ते लेटर वाचतच नाही आणि जाते आता जीवाकडे आणि ते लेटर हातामध्ये देते त्याच्या. अगं असं काय करतेयस असं म्हणतो जीवा. अगं हे मी तुला वाचायला दिलंय, तू मलाच काय देतेयस वापस असं म्हणतो आता तो नंदिनीला. मी वाचू असं वाटतंय का तुला? नाही नको, मी वाचण्यापेक्षा तूच वाच, म्हणजे माझं म्हणणं पोचेल तुझ्यापर्यंत. नाहीतर माझा नुसता आवाज ऐकून चिडचिड करशील तू असं म्हणतो जीवा. झालं तुमचं असं म्हणते आता नंदिनी. हो सॉरी असं म्हणतो आता जीवा. यू शुड बी असं म्हणते नंदिनी. आणि एकदा नी नीट कान उघडे ठेवून ऐका. मी हे पत्र तुम्हाला दिलंय कारण मला तुमचंच पत्र नको आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि प्लीज यापुढे माझ्यासाठी कुठलंही पत्र लिहू नका असं म्हणते आता नंदिनी. तुमच्या पत्रांची धडकी भरली आहे मला असं म्हणते नंदिनी. तर आता जीवाला समजतच नाही काय ते म्हणून. तर नंदिनी म्हणते, मी तर अशी मुलगी आहे जिला पत्र लिहायला, पत्र रिसीव्ह करायला खूप आवडायचं. पण तुमचं पत्र वाचलं आणि पत्रांविषयी माझ्या मनात भीतीच बसली असं म्हणते आता नंदिनी. एक 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 मिनिट असं म्हणतो आता जीवा. माझ्या पत्रांविषयी तुझ्या मनात भीत बसावी असं कुठलं पत्र दिलंय मी तुला असं म्हणतो आता जीवा. मस्करी करताय ना तुम्ही माझी असं म्हणते नंदिनी. मी मस्करी अजिबात करत नाहीये तुझी असं म्हणतो आता जीवा. खूप सिरियसली विचारतोय. असलं कसलं पत्र लिहिलं होतं मी तुला असं म्हणतो जीवा. स्टॉप इट असं म्हणते नंदिनी. माझ्या भावना म्हणजे मस्करीचा विषय वाटतोय तुम्हाला? कुठलं पत्र लिहिलंय? विसरलात तुम्ही पत्रात काय काय लिहिलं होतं ते असं म्हणते नंदिनी. तर आता जीवाला आठवतच नाही. तुम्ही विसरला असाल पण माझ्या लक्षात शब्दानं शब्द आहे असं म्हणते आता नंदिनी. मात्र जीवा कन्फ्यूज होतो. काय लिहिलं होतं पत्रात? मी खूप विचार केला. जितका जास्त विचार करतोय असं वाटतंय आपण एकत्र नाही यायला पाहिजे असं म्हणते आता नंदिनी. तू कुणीतरी छान डिझर्व करतेस. मी खूप प्रयत्न केले, आपलं नातं मान्य करता येत नाहीये मला. मला असं वाटतंय आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा असं म्हणते नंदिनी. प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर जीवा. तर आता जीवा मनातल्या मनात म्हणतो, हे पत्र तर मी काव्यासाठी लिहिलेलं होतं, हिच्यासाठी नाही. अशी का बोलतीये असं म्हणतो होता जीवा. नंदिनी प्लीज असं म्हणतो होता जीवा. बस आता काहीच बोलू नका आणि आता काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्नही करू नका असं म्हणते आता नंदिनी. आणि ती तिथून निघून जाते. एक मिनिट असं म्हणतो होता जीवा. हे बघ,
मी एक अजिबात एक्सप्लेनेशन देत नाही आहे, पण मला एवढंच सांग, हे पत्र तू कुठे आणि कधी वाचलंस? असं म्हणतो जीवा. एवढा विसर पडलाय तुम्हाला? असं म्हणते आता नंदिनी. ज्या दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक घ्यायला आली होती ना, त्या दिवशी वाचलंय मी ते पत्र, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा शॉकमध्ये जातो. मला समोरून द्यायची हिंमत होत नव्हती म्हणून बेडवर ठेवून गेलात ना, असं म्हणते नंदिनी. वाचलं ते मी. आणि त्याच दिवशी जे तुम्हाला हवं होतं ते सुद्धा दिलं मी, असं म्हणते नंदिनी. डिवोर्स पेपर सही करून दिले मी तुम्हाला, असं म्हणते ती. तर आता जीवाला आठवतं माझा आणि काव्याच्या शेवटचा टप्पा असं म्हणून लिहिलेलं असतं ना पत्रात, ते आठवतं त्याला. तर आता जीवा खूप शॉक्ड होतो हे ऐकून. म्हणजे तू ते पत्र वाचून डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यास? असं म्हणतो आता जीवा. ते पत्र तू का वाचलंस? असं म्हणतो जीवा. का वाचलंस म्हणजे नंदिनी, ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं ते का? असं म्हणतो तो आणि थांबतो. ते पत्र का काय? असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा काय सांगतच नाही पुढे. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये दाखवलंय की काव्या झोपलेली असते आणि पार्थ तिच्या केसांवर फूक मारत असतो. काव्या वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलोय. शाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी चढायची आणि ती पायरी मी चढायला तयार आहे, असं म्हणतो पार्थ तुमचा हात पकडून. आणि तेवढ्यातच वी चमकते आणि चुकून काव्या तिचा हात पारच्या हातात देते. मला माझं उत्तर मिळालंय, त्यामुळे मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचा आहे, असं म्हणतो पार्थ. आणि आता हा रिकॅप सुद्धा इथेच संपतो.